हॅलो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. नवीन एनर्जी घेऊन आलेल्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज सकाळी आंघोळ झाल्या लगेच देवघरातील सामान आवरायला घेतले. काल दसऱ्याला केलेले पूजेचे सगळे सामान उचलून घेतले आणि देवीचा घट पण उचलून घेतला. जेवढ्या उत्साहाने मी देवीची मांडणी केली होती, आज तेच सगळं सामान आवरताना खूप दुःख होत होतं. पण असो, फक्त सण संपलाय. देवी तर कायम आपल्या सोबतच असते. देवघर सगळं आवरून झाल्यानंतर पहिले माझ्यासाठी चहा बनवून घेतला आणि लगेच स्वयंपाकाला लागले. राजविका स्कूलला गेल्यानंतर आज मला दिवाळीसाठी घराची क्लिनिंग करायला सुरुवात करायची होती. आज मी घरातील सगळी कपाटे, ड्रॉवर आवरून घेणार होते. म्हणजे रूम आवरायला काढल्यावर जास्त लोड पण येत नाही आणि कपड्यांवर धूळ पण उडत नाही. नेहमी आवरत असलं तरी ड्रॉवर खूप अस्ताव्यस्त झालेली असतात. ड्रॉवरवर, कपाटांवर राजविकाने क्रेयॉनने सगळीकडे ड्रॉइंग करून ठेवलेले आहे. ते तर घासणीने घासल्याशिवाय निघतच नव्हते. एवढी ड्रॉइंगची बुक आहेत तिला, पण आपले लक्ष नसताना कधी ड्रॉवर आणि कपाटांवर लिहून ठेवते काय माहीत. नंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले. आज ताई आणि मी दोघीच होतो जेवायला. मग आमच्यासाठी खिचडीच बनवली. आज मम्मींना एकादशीचा उपवास होता, मग त्यांच्यासाठी साबुदाण्याची खिचडी बनवून घेतली. राजविका संध्याकाळी दूध पोळी खाते, मग तिच्यासाठी पण एक पोळी बनवून घेतली. नंतर मस्त असे जेवण करून घेतले. तर असा होता माझा आजचा दिवस. बाय.